व्हिडिओज ऑन करा. चला सांगा आता. कालच थोडं सांगितलं ते 5 वृत्तीतून बाहेर या. बरोबर आहे. अजून 5 वृत्तीमधून बाहेर आलं तर द्रष्टामध्ये राहतो आपण. दृष्टा में स्थिर होना हो तो शब्द होना ही अभ्यास है. दृष्टा में स्थित होना हो तो ज्ञाता में टिके रहना यही योग है, ऐसा गुरुदेव कहते हैं. और यही ज्ञान का सम्मान है. राष्ट्रामध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि गुरुदेवांनी सांगितलं मागे होऊन गेलेल्या ह्याच्यात विचार करायचा नाही. म्हणजे आपले तनाव में रहने के बाद कोई किसी ने कुछ पूछा तो मुझे पता नहीं ऐसा कहते हैं. ऐसा गुरुदेव बताते. आणि ते पण सांगितलंय ज्ञान तुम्हाला निश्चय मध्ये आणतो, निश्चय आश्चर्य खतम करतो म्हणून सांगितले. गुरुदेव म्हणतात आपण जुने अनुभव 30-30 वर्षाचे लक्षात ठेवतो, त्यामुळे नवीन अनुभव आपण घेऊ शकत नाही. असं जुने अनुभव वारंवार लक्षात ठेवून चालतो. सांगा, अजून सांगा. अज्ञानामुळे राग आणि द्वेष तयार होतात. ज्ञान जर घेतलं तर आपल्याला त्या गोष्टीचं शहानिशा करता येतो की आपल्याला ती योग्य आहे अयोग्य आहे, त्याच्यासाठी आपल्याला योग करणं महत्वाचं आहे. अजून सांगा. आश्चर्याची गोष्ट म्हणून सांगितली नाही का. जादूगार असून तो जादू जर केला तर आश्चर्य नाही वाटत. घरातला कुठल्या तरी व्यक्तीने कोणती तरी छोटी गोष्ट जी होत नाही दररोज ती जर केली तर आश्चर्य वाटत. बरोबर. त्याच्यातलं सूत्र काय आहे? विस्मयो योग भूमिका. जोपर्यंत आपल्याला विस्मय म्हणजे आश्चर्य होत नाही तोपर्यंत योग भूमिका तयार होत नाही, योग होत नाही आपलं. मग आता आश्चर्य केव्हा होते तर नवीन काही वाटलं तर आश्चर्य, नवीन काही झालं तर आश्चर्य होते. तेच त्या गोष्टी असल्या तर आश्चर्य वाटत नाही. तेच अनुभव, ते नवीन अनुभव घेतले
आता थोडा वेळ ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. निश्चित ज्ञानामुळं आश्चर्य नाही होत. अनपेक्षित घडल्यानंतर आश्चर्य. निश्चित ज्ञान म्हणजे कोणतं? इंद्रियाद्वारा जे ज्ञान प्राप्त होते ते कसं आहे? सीमित आहे. आणि सीमित ज्ञान जेव्हा असेल तेव्हा आपल्याला आश्चर्य होत नाही. आणि आश्चर्य जर होत नसेल तर योग होत नाही, है की नाही? का आश्चर्य होत नाही? कारण आपण जो जाणून घेणारा आहे, गेय आहे, त्याच्यामध्येच आपण पडलेला असतो. जो ज्ञाता आहे ते ज्ञातापर्यंत आपण जात नाही. आणि त्यामुळं काय होते? ते जे निश्चित ज्ञान आहे त्या निश्चित ज्ञानाचा परिणाम काय होतो? मनामध्ये राग येतो, द्वेष येतो, है की नाही? बघा ना तुम्ही, एखादं निश्चित ज्ञान आहे तर त्या निश्चित ज्ञानामुळे आपली भूमिका तर तयार होत नाही, पण त्याच्यापासून उत्पन्न काय होते? राग येतो, द्वेष येतो. हे असं का म्हणताय? हे असं का बोलतंय? कारण कसं आहे, जनरली आपण काय करतो? पहिल्या 30 वर्षामध्ये जे जे काय आपण ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर पुढे त्यालाच कंटिन्यू करतो आपण, है की नाही? तेच ज्ञान पुन्हा 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 हे करत राहतो आपण. आणि त्यामुळे काय होते? नवीन ज्ञान प्राप्त नाही होत आपल्याला. आणि मग आश्चर्य नाही होत मग त्याच्यामुळं. मग आश्चर्य जर होत नसेल तर योग भूमिका तयार होत नाही, योग नाही होत. योगाचं पहिलं काय हे आहे? आश्चर्य, है की नाही? आता हे आश्चर्य कसं होईल? ज्ञान असून सुद्धा मला आश्चर्य कसं होईल? तर मला जे काही ज्ञान आहे ते फार थोडं आहे, फार कमी ज्ञान आहे. आणि अजून बरचसं काही मला जाणून घ्यायचं आहे. हे जेव्हा माझ्यामध्ये निश्चित असेल तेव्हा मी का असा असेल? आश्चर्यामध्ये असेल, है की नाही? मग त्यामुळं काय होईल? माझ्यामध्ये राग येणार नाही, द्वेष येणार नाही. नाहीतर काय होते माहिती का? मला जे ज्ञान आहे तेच खरं आहे. मग त्या व्यतिरिक्त इतर कोणी सांगत असेल तर त्या माणसाविषयी आपल्यामध्ये राग येतो. येतो की नाही? हे काय काहीतरी सांगायले हे. येतं की नाही? असं होतंय की नाही? असा अनुभव येतो की नाही? काय तर सांगायले, उगाच काही आपलं हे करायले, म्हणून आपल्यामध्ये राग निर्माण येतो. आणि तेच तसं कंटिन्यू राहिलं तर त्याच्यातून द्वेष सुद्धा निर्माण होतो, है की नाही? म्हणून निश्चित ज्ञान जे आहे, निश्चितता जेव्हा झाली त्यावेळेस त्याच्यापासून हे असं निर्माण होते. आणि मग जेव्हा आपल्यामध्ये अनिश्चितता असेल, म्हणून काय सांगितलं गुरुदेवांनी? की अज्ञानामुळं योग भूमिका तयार होते, है की नाही? अज्ञानामुळं काय होते? योग भूमिका तयार होते. पण ते कसं अज्ञान? की मी जे जाणतो आहे हे फार थोडं आहे आणि ह्याच्यापेक्षा बरंच काही अजून मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मग आश्चर्य होते. नाहीतर काय होते? जी निश्चितता माहिती आहे आपल्याला, जसं उदाहरण दिलंय की जादू आहे, तर जादूगारानं जादू केली तर आश्चर्य वाटेल का? नाही वाटणार. काय जादूगाराचं त्याचं कामच ते आहे, जादू करणं हे त्याचं काम आहे. तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटणार आहे आपल्याला, आहे की नाही? पण एखादं लहान मूल आहे आणि त्या लहान मुलानं आपल्याला अपेक्षित नसलेलं एखादं काही समजा बोलला किंवा एखादी कृती केली तर आपल्याला आश्चर्य वाटते की नाही? वाटतं की नाही आश्चर्य? बघा बघा, आपण कौतुकानं बघतो, बघा बघा कसं बोलतंय म्हणून, बघा कसं करतंय म्हणून. तर ही काय आहे? योग भूमिका आहे, है की नाही? आता हे केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपण ज्ञातामध्ये दृढ होऊ, त्या ठिकाणी आपण तिथे स्थित होऊ. स्थित होणं महत्वाचं आहे. आता हे स्थित आपल्याला कोण होऊ देत नाही? तर आपल्या मनाच्या ह्या ज्या 5 वृत्ती आहेत, ह्या वृत्ती आपल्याला ज्ञातामध्ये स्थित होऊ देत नाहीत, है की नाही?
स्मृती आहे, आठवण आहे की नाही? डोळ्यासमोर जादूगर आला की ते जादू करणारा जादूगर आठवतो आपल्याला, मग आपल्यातलं आश्चर्य निघून जात. बरोबर आहे ना? स्मृती कशी आहे? ही आपल्याला योग भूमिक त्या ज्ञातामध्ये दृढ त्या ठिकाणी स्थित होण्यासाठी तो एक अडथळा आहे, तो एक हार्डल आहे. मागचं आठवत राहते सगळं, आहे की नाही? एखादा कोणी आपल्याला काही शिकवतोय, आहे की नाही? एखादा शिक्षक आहे, एखादा टीचर आहे, तो शिकवतोय, त्याचं कामच आहे शिकवणं, काय त्याच्यात आश्चर्य आहे? पण एखादा डॉक्टर आहे आणि तो जर तुम्हाला शिकवायला लागला तर आश्चर्य होईल की नाही? वा, बघा हो, डॉक्टर असून सुद्धा शिकवतोय. लक्षात आलं, आहे की नाही? कशामुळं? कारण निश्चित ज्ञानापासून आपण पलीकडे गेलो. मग त्या स्मृतीमध्ये आपल्या नाहीये. डॉक्टर एखादा चांगला शिकवू शकतो हे स्मृतीमध्ये नाहीये आपल्या, म्हणजे तो अडथळा दूर झाला आपला, आणि मग आपण काय ज्ञातामध्ये स्थित व्हायला लागतो. तसंच निद्रा आहे ना. निद्रेविषयी सुद्धा सांगितलं की झोप घेतो आपण, खूप झोप घेतो, जास्त झोप घेतल्यानंतर पुन्हा आळस येतो, पुन्हा अजून झोप घेतो. म्हणजेच काय, त्या जडतेमधून, झोपेमुळे काय होते, जडता निर्माण होते, आणि त्या जडतेमधून आपण बाहेर निघत नाही. मग आपण आपली योग भूमिका तयार नाही होत, मग योगासाठी नाही तयार होत आपण. म्हणून जास्त झोपणारे माणसं योग नाही करत. करतात का? नाही करत, आहे की नाही? आणि जो योग करतो त्याला जास्त झोप नाही येत. 3-4 तास झोपला तरी बस झालं, फ्रेश राहत होतो. होतंय ना? असा अनुभव आहे का नाही मला सांगा, थंब दाखवा. आहे की नाही हा अनुभव? आहे की नाही? आहे सर. म्हणजेच स्मृती, निद्रा ह्या ज्या वृत्ती आहेत आपल्या, ह्या वृत्ती आपल्याला ज्ञातामध्ये स्थित होण्यासाठी अडथळा येतो एक. आणि म्हणून एक आहे, ज्ञान हे स्वभावतः अनंत आहे. पण काय होते माहिती का, आपण इंद्रियगत जे ज्ञान आहे तेवढ्यालाच ज्ञान समजतो आपण. पण इंद्रिय हे कसे आहेत? मर्यादित आहेत. इंद्रियांना मर्यादा आहे की नाही? तुम्ही ऐकणार, किती ऐकणार? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास. पण केव्हा तरी असं वाटेल की हे आता ऐकणं नको. पाहणार तुम्ही, किती वेळ पाहणार? 1 तासभर पाहणार, तासभराच्या नंतर नको वाटतंय, आहे की नाही? म्हणजेच इंद्रियगत जे ज्ञान आहे हे कसं आहे, मर्यादित आहे, आणि याच्यामध्ये निश्चितता असते. आणि ती निश्चितता जी आहे, आश्चर्य नाही वाटत मग आपल्याला. म्हणून आता याचा सगळ्यात महत्वाचं ते सांगतो तुम्हाला, की आपण दररोज जे करतो है ना, त्रिस्टेज, भस्त्रिका, ओंकार, त्याच्यानंतर सुदर्शन क्रिया, आपण बरेच जण करतो आपण. आणि करत असताना इथले जे टीचर्स आहोत आपण वारंवार लोकांना सांगतो की तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा, आहे की नाही? सांगतो की नाही आपण? तरीही करत नाहीत. कशामुळं? त्याच्यामध्ये आश्चर्य नाहीये. रोज रोज तेच तेच काय करायचं, रोज रोज तेच तेच काय करायचं? मग त्याच्यामध्ये नाविन्य शोधण्याची जी आपली आतमधली पॉवर आहे, ती पॉवर नसते त्याच्यामध्ये, आहे की नाही? म्हणून जेव्हा योग करतो आपण त्यावेळेस काय होते, दररोज नवीन नवीन आपल्याला त्यामध्ये दिसायला लागते. तीच कृती आपण वारंवार करत असेल तर त्यामध्ये नाविन्यता येते. आणि ही नाविन्यता केव्हा येते? जेव्हा आपल्याला त्याच्याविषयी अज्ञान आहे हे आपण समजतो. काय अज्ञान आहे? तर मी आतापर्यंत जे केलेलं आहे, जे जाणून घेतलेलं आहे ते खूप कमी आहे, आणि मला जाणून घ्यायचं ते अजून खूप काही आहे. आणि या निश्चिततेमधून जेव्हा आपण हे सगळं करायला लागतो त्यावेळेस काय होते, योग घडतो. आता हा योग घडण्यासाठी काय करावं लागते? मग हे कसं करायचं?
दररोज कंटाळा येणं, निद्रेमध्ये जाणं, स्मृतीमध्ये जाणं, प्रमाण मागणं, विपर्याय, विकल्प ह्याच्यामध्ये वृत्तीमध्ये फिरत जाणं, ह्याच्यापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, ह्याच्यापासून दूर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर योग करावा लागतो. आणि योग करण्यासाठी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक पहिलं आहे अभ्यास, आहे की नाही? अभ्यास आहे. आणि अभ्यास हा कसा असतो माहिती का? तीच गोष्ट पुन्हा पुन्हा वारंवार करत जाणं, आहे की नाही? मी 2 महिन्यापासून सूर्यनमस्कार करतो, काही वाटत नाही. पण मी 13 वर्षापासून सूर्यनमस्कार करतो म्हणलं की तिथे आश्चर्य निर्माण झालं. झालं की नाही? बरोबर आहे की नाही? सांगा तुम्ही. करेक्ट आहे की नाही? मी जेव्हापासून जवळपास 14 ते 15 वर्ष झाले, मी दररोज सुदर्शन क्रिया करतो, दररोज त्रितेज भस्त्रिका करतो. आश्चर्य निर्माण झालं. कशामुळं? अभ्यासामुळं. आणि हे उगाच होत नाही, याच्यासाठी वैराग्य लागतं. उगाच होतंय का? नाही होत. याच्यासाठी काय लागतंय? वैराग्याची गरज आहे. अभ्यास आणि वैराग्य ह्याच्यातून योग घडतो. आणि आपण योग घडला की आपण ज्ञातामध्ये, जो ज्ञाता आहे त्याच्यामध्ये स्थित होतो. आणि स्थित झाल्यानंतर मग आपला प्रत्येक क्षण, जीवनातला प्रत्येक क्षण कसा असतो? आश्चर्यानं भरलेला असतो. मग तिथे काय होतंय? बोर व्हायलंय हे वाक्यच येत नाही त्याच्यामध्ये. येते का? नाही येत. बरोबर आहे की नाही? आता वैराग्य म्हणजे काय? काय वैराग्य म्हणजे? कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. अपेक्षा नाही. कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणे, की ती मला भेटलीच पाहिजे. योग मध्ये वैराग्य काय आहे? अचाह, अप्रयत्न, अकिंचन. मला काही नको, मी काही करणार नाही, कोणती कंडिशन नसते. कोणीही नाही. हे प्रथमतः हे वैराग्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. केव्हा? जेव्हा आपण योग करायला लागतो तेव्हा. योग ही कृती जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा काय आहे? अचाह, अप्रयत्न, अकिंचन. हे प्रथमतः आहे. इथून वैराग्याची सुरुवात होते. आहे की नाही? आता वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे? तर कुठल्याही गोष्टीच्या ह्याच्यामध्ये आसक्ती जी आहे, त्या आसक्तीपासून दूर जाणं म्हणजे वैराग्य आहे. अटॅचमेंट ज्याला म्हणतो ना आपण, एखाद्याची अटॅचमेंट असते आपली, ते अटॅचमेंट आहे त्याच्यापासून दूर जेव्हा जातो तेव्हा वैराग्य होते. याचा अर्थ आपण काहीच घ्यायचं नाही, कुठला आस्वाद घ्यायचा नाही किंवा कुठला काही आनंद घ्यायचा नाही असा अर्थ नाहीये त्याचा. ते सगळं करायचं, परंतु त्याच्यामध्ये गुंतून नाही पडायचं. त्याच्यामध्ये गुंतून न पडणं म्हणजे काय आहे? वैराग्य आहे. आसक्ती निर्माण झाली की आश्चर्य निघून जात. लक्षात आलं ना? समजलं नाही? हे जोपर्यंत आपण समजत नाही तोपर्यंत मग काय? आता बऱ्याच वेळेस बघा, ऍडव्हान्स कोर्स करायला आले, ते भुरे सरांना चांगला अनुभव आहे. ऍडव्हान्स कोर्स करायला आले, एखादा पार्टनर भेटतो आपल्याला, तो पार्टनर काय म्हणतो? मैंने बहुत सारे एडवांस कोर्स किए हैं, ये सब मुझे पता है. मग तो योग झाला का? नाही.
मग त्याच्यातलं एखादी गोष्ट असते की त्या गोष्टीची अटॅचमेंट त्याला असते, मग तेवढ्यासाठीच मी 2, 4, 5, 10 ऍडव्हान्स कोर्स केलेले आहे. पण जेव्हा मी ऍडव्हान्स कोर्स करत असताना मी आतापर्यंत काहीही जाणलेलं नाही, मला काही माहिती नाही ऍडव्हान्स कोर्स मधलं. ही भूमिका घेऊन मी जेव्हा प्रत्येक ऍडव्हान्स कोर्सला जातो त्यावेळेस मग माझं जे मन आहे ते कुठे राहणार, त्या ज्ञातामध्ये स्थित राहणार आणि मग त्याचा आनंद मी घेऊ शकतो. प्रत्येक वेळेस वेगवेगळा आनंद येतो. कित्येक जण आहेत की आपला जो हॅपीनेस प्रोग्राम आहे 25-25, 30-30 वेळा त्यांनी रिपीट केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काहीतरी नवीन ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर ही भूमिका आपली प्रत्येक ह्याच्यामध्ये जे काम करतो आपण, जे कार्य करतो त्या प्रत्येक कार्यामध्ये ही भूमिका असेल तर तो योग आहे. आणि मग जीवनामध्ये तुम्हाला कंटाळा येणं, बोर होणं ह्या गोष्टी होणारच नाही. मग राग, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी पण येणार नाही. बरोबर आहे ना? गीताताई, आलं ना लक्षात? समजलं नसेल तर विचारा, पण हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. नुसतंच ऐकलं आणि ऐकून घरी गेलं, वा वा छान, कसं होता पतंजली योगसूत्र? खूप छान होतं, गुरुजींनी खूप छान सांगितलं. काय सांगितलं? नाही नाही, तेवढं काय माहित नाही. नाही, थोडक्यात सगळं पूर्वग्रह न ठेवता आपण प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकणं म्हणजे योग. तिथे हे काय आहे, माझी स्थिती काय आहे की मी जे जाणतो किंवा मी जे जाणते हे खूप कमी आहे आणि मला जाणून घ्यायचं हे खूप जास्त आहे अजून. मग योग घडतो. म्हणूनच आपण जेव्हा आता योगाचे जे अष्टांग आहेत त्या अष्टांगामध्ये आपण पुढे पुढे शिकणार आहोत, तर त्या अष्टांगामध्ये आपण जेव्हा आपल्याला ध्यान करायचं असते, जेव्हा आपल्याला समाधिस्थ व्हायचं असते, तर त्यावेळेसची भूमिका काय असते? अचाह अप्रयत्न अकिंचन. कशामुळं? कारण पूर्वग्रह ह्याच्यानं आपण जर बसलो तर ते होणार नाही, होऊ शकत नाही ते. म्हणून ह्या ज्ञानाला एवढं लाईटली नाही घ्यायचं. अतिशय गहनतेमध्ये घेऊन जाणारं ज्ञान आहे हे. समजलं ना? आपल्याला काय नुसतं अटेंड करायचं नाही, हे ज्ञान आपल्यामध्ये स्थित झालं पाहिजे. आणि पुन्हा एक, आता पुन्हा लगेच शंका येऊ शकते, ज्ञान स्थित झालं, सगळं माहित झालं, तर मग आश्चर्य कुठं राहिलं? आहे की नाही? असंही होऊ शकते. परंतु एक लक्षात घ्या, जे ज्ञान आपण प्राप्त करतो तर त्या ज्ञानामुळं आपली जी अनंतता आहे, इन्फिनिटी आहे, त्या इन्फिनिटीकडे जातो आपण. पण वृत्तीमध्ये फसलो तर मग नाही जात. बरोबर आहे ना? समजल्याला थोडस हे आहे, परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपण जातो त्यावेळेस ते लक्षात येते आणि लक्षात आल्यानंतर त्याला आपल्याला म्हणून आता दररोज उद्यापासून जेव्हा आपण साधना करू, सुदर्शन क्रिया करू, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करू, कुठले आसनं करू, पद्मसाधना करू, तर त्यावेळेस आपली काय भूमिका असली पाहिजे? वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य. हा माझा काय आहे? अभ्यास आहे.
आणि तो अभ्यास कसा आहे? वैराग्यपूर्ण आहे. आता गुरुदेव आपल्याला त्यावरही पण सांगतील, त्यावेळेस आपण हे करू, अभ्यास, वैराग्य, आहे की नाही? आणि आपली मोठी गंमत असते, आपण लहान मुलाला अभ्यासाला बसवतो, पण आपण नाही अभ्यास करत. बरोबर आहे ना सर? लहान मुलांना बसवतो आपण अभ्यासाला, बसवायला आपण हुशार आहेत, पण आपला स्वतःचा अभ्यास शून्य. मग योग भूमिका नाही बनणार. आणि पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे, योग भूमिका तयार व्हायची असेल तर आश्चर्यचकित होणं, विस्मयो योग भूमिका, आणि त्याच्यानंतर मग अथ योगानुशासन, योगाचं अनुशासन. आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचं ह्याचं जे फळ आहे, जे आपल्याला बेनिफिट मिळणार आहे, तर ते बेनिफिट नेहमी लक्षात ठेवायचं. काय होते हे सगळं करण्यामुळं, काय प्राप्त होते? तर आपल्याला आनंद प्राप्त होतो, दुःख आपल्यापासून दूर निघून जाते, आणि येणारं दुःख जे आहे ते आपल्या जवळपास फिरकत नाही. जीवनभर आपल्याला तेच करायचे, त्याच्यासाठीच करायचे की नाही? आणि ह्या सृष्टीवर दुःखी राहण्यासाठी, दुःखी राहण्याची आवड असणारा एकही प्राणी नाही. प्रत्येक प्राणी दुःखातून बाहेर निघून आनंदी होण्यासाठी सगळी धडपड करतो की नाही? प्रत्येक कुठलाही प्राणी जो सजीव आहे, तो प्रत्येक सजीव, त्याला दुःख हे नकोसं असतंय, आहे की नाही? मग ते जर समजा आपल्यामध्ये नकोसं आहे, ते यायचं नसेल, आणि जे आहे ते दूर जायचं असेल, तर योग करण्याचं. आणि हे करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, अभ्यास आणि वैराग्य. आणि हे दोन न करून देणारे कोण आहेत? ते म्हणजे आपल्या मनाच्या 5 वृत्ती: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. अत्यंत सोपं आहे हे. विसियस सर्कल आहे, दुष्ट चक्र आहे हे. पाहिजे आम्हाला, नको असं कुणालाही नको आहे, पाहिजे आम्हाला, परंतु ते करायचं असेल तर 2 लागते, अभ्यास आणि वैराग्य. आणि अभ्यास आणि वैराग्यात टिकून कोण टिकू देत नाही? तर प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. ह्या 5 मनाच्या, चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत, ह्या आपल्याला तिथे टिकू देत नाहीत. मग काय करायचं? तर वारंवार करत राहायचं. कशामुळं करायचं? गुरुदेवांनी सांगितलंय म्हणून करायचं, बाकी काय माहित नाही आम्हाला. त्याचं फळ मिळेल का न मिळेल, सुख होईल का दुःख राहील का, काय होईल आमच्या जीवनात, काय होईल माहित नाही. गुरुदेवांनी सांगितलं म्हणून करायचं. ही भूमिका घेतली, त्याला म्हणतो आपण अज्ञान. मग ह्या अज्ञानामुळे सुद्धा योग घडतो, आश्चर्यचकित होतो आपण. तसं नाही जमलं तर असं करायचं. काय त्याच्यामध्ये एकच गोष्ट, गुरुदेवांनी सांगितलंय, हम कुछ जानते नहीं, वो कुछ ऊपर का हमारा कुछ चलता नहीं है, सिर्फ इतना है बोला, गुरुदेव ने कहा है तो हम करने वाले. मग कोणी आम्हाला वेडा म्हणू, कोणी मूर्ख म्हणू, काही म्हणू, पण आम्ही हे करणार म्हणजे करणार. बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे की नाही? समजलं ना सगळ्यांना? हे समजणं खूप महत्वाचं. एकदा समजलं की मग माणूस ते करायला लागतो, आणि मग आपल्याला बोर नाही होत. नाही तर काय होते, बऱ्याच वेळेस तेच काय त्या तेच ते ज्ञान पुन्हा 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 किती दिवस हे करायचं, आहे की नाही?
किती दिवस 3 स्टेज करत राहायचं? सगळं माहित झालं आम्हाला, सगळं येते परफेक्ट येतं, नाही केलं तरी चालतंय. आता काय त्याच्यामध्ये एवढं? जय गुरुदेव. जय गुरुदेव. नाही ते चुकीचं आहे. अभ्यासामुळे हा. आपल्याला नवीन नवीन अनुभूती येतात. Yes. त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला आश्चर्य वाटतं त्याबद्दल, वाढत राहते. आणि आपण त्या वृत्तीपासून दूर राहतो. करेक्ट. त्यासाठीच अभ्यास करायचा. अभ्यासामुळे काय होते? वृत्तीपासून दूर राहतो. पण अभ्यास हा वैराग्यपूर्ण असेल तरच हे होतंय. मला काहीतरी प्राप्त करायचे म्हणून अभ्यास कराल तर योग भूमिका तयार होत नाही, मग तो योग नाही होत. छान आहे ना? ओके. अजून कोणाला काही विचारायचं? काय क्लिअर समजून घ्या म्हणजे खूप चांगलं हे होत. आणि खूप छान आपला मस्त 3 दिवस खूप चांगले गेले.